पूर्वेकडील एक अत्यंत महत्त्वाचं आणि संवेदनशील राज्य म्हणजे पश्चिम बंगाल। 4 मे रोजी राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालांची मतमोजणी झाली आणि एकच झटका बसला। सुरुवातीला आलेल्या कलांमध्ये भाजपने बहुमताचा 148 आकडा पार करत 170हून अधिक जागांवर आघाडी घेतली होती। बंगालच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचे सरकार स्थापन होते। मात्र माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच भवानीपूरमध्ये ममता आणि शुवेंदू अधिकारी यांच्यात काटेकी टक्कर दिली। गेल्या अनेक दशकांच्या राजकीय वाटचालीनंतर बंगालमध्ये यंदा नक्की काय घडतंय, शुवेंदू अधिकारी यांची पार्श्वभूमी नक्की काय आहे आणि निवडणुकीत ठरलेले 7 एम फॅक्टर्स नेमके कोणते आहेत? चला तर मग या निकालांच्या समीकरणाचा सविस्तर उलगडा करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण सांगतोय लीलाधर, लक्षपूर्वक ऐका कृपया माहितीसाठी। शुवेंदू अधिकारी हे सध्या पश्चिम बंगाल भाजपचे प्रमुख चेहरे मानले जातात। 55 वर्षीय शुवेंदू अधिकारी हे भाजपमधील प्रभावशाली नेत्यांपैकी एक आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे निकटवर्तीय मानले जातात। सध्याच्या विधानसभा निवडणुकीत ते भाजपच्या प्रमुख रणनीतिकारांपैकी एक आहेत। त्यांच्या कुटुंबाचा पूर्व मिदनापूर, पूर्वा मोदनीपूर जिल्ह्यात एक मोठा दबदबा आहे। त्यांना या भागातील राजकीय सम्राट तसेच प्रति अमित शहा देखील म्हणले जातात। त्यांचे वडील शिशिर अधिकारी 2009 ते 2024 दरम्यान काँग्रेसचे खासदार होते आणि मनमोहन सिंग सरकारमध्ये राज्यमंत्रीही होते। त्यांचे भाऊ देवेंदू आणि समेंदू अधिकारी हेही लोकसभा सदस्य राहिलेले आहेत। वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी काँग्रेसमधून राजकारणात प्रवेश केला आणि कांथी नगरपालिका येथून नगरसेवक म्हणून निवडून आले। 1998 मध्ये त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि 2006 मध्ये कांथी दक्षिण मतदारसंघातून आमदार मधून विधानसभेत पोहोचले। 2007 मध्ये नंदीग्राम आंदोलनात त्यांनी ममता बॅनर्जी सोबत नेतृत्व करत स्वतःची फायर ब्रँड नेता म्हणून ओळख निर्माण केली। 2016च्या विजयानंतर त्यांना परिवहन खात्यासह इतर महत्वाची मंत्रालये सुद्धा देण्यात आली होती। मात्र अभिषेक बॅनर्जी यांच्या पक्षातील वाढता प्रभाव आणि निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्यासोबतचे मतभेद यामुळे नोव्हेंबर 2020 मध्ये त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला। त्यानंतर डिसेंबर 2020 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि राज्याच्या राजकारणात एक मोठी छाप पाडली। पश्चिम बंगालच्या यंदाच्या निवडणुकीत 7 फॅक्टर्स अत्यंत प्रभाव ठरलेले होते। ते एम फॅक्टर्स असे आहेत: 1. मुस्लिम फॅक्टर। बंगालमध्ये 30% मुस्लिम लोकसंख्या असून ही टीएमसीची हक्काची मतपेढी मानली जात होती। मात्र यावेळी हुमायून कबीर यांच्या आम जनता उल्लेखनीय पार्टीने या मतांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला। 2. महिला मतदार। महिला मतदार या निवडणुकीत किंग मेकर ठरल्या। ममता बॅनर्जींचा लक्ष्मी भांडार यासारख्या योजनांनी महिलांना आर्थिक आधार दिला होता। तर दुसरीकडे भाजपने संदेश खाली आणि आरजी कार यांच्यासारख्या घटनांवरून महिला सुरक्षेचा मुद्दा लावून धरला। स्थलांतरित मजूर मायग्रेशन फॅक्टर आहे। हा लाखो मजूर हे रोजगारासाठी दिल्ली, मुंबईहून अधिक पश्चिम बंगालला मतदानासाठी दाखल झाले होते। या तरुणांचा कल कुणाकडे आहे हे निकालातून स्पष्ट होत आहे। मटुआ समाज। उत्तर 24 परगणा परिसरात मटुआ समाजाचा मोठा प्रभाव आहे। सीएए कायद्याच्या अंमलबजावणीच्या आशेने हा समाज भाजपच्या बाजूने झुकलेला दिसतो। यंत्रणा आणि पारदर्शकता। निवडणूक आयोगाच्या कडक सुरक्षा आणि मतदार याद्यांमधील बनावट नावे वगळण्यासाठी केलेली विशेष मोहीम यामुळे यंदा निवडणूक अधिक पारदर्शक झाली। आणि 4. ममता फॅक्टर। ममता बॅनर्जी यांची दीदी ही प्रतिमा टीएमसीची मोठी ताकद आहे। भाजपने यावेळी ममतांवर वैयक्तिक टीका करणे टाळून केवळ धोरणांवर लक्ष केंद्रित केले। आणि शेवटचा मोदी फॅक्टर। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता आणि त्यांच्या सभांनी भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला होता। स्वातंत्र्यानंतर सुरुवातीच्या काळात बंगालमध्ये काँग्रेसचा वरचष्मा होता। 1952 मधील पहिल्या विधानसभा निवडणुकीपासून 1977 पर्यंत काँग्रेसने आपली पकड मजबूत ठेवली होती। मात्र 1977 मध्ये मोठा राजकीय बदल झाला। ज्योती बसू यांच्या नेतृत्वाखाली सीपीआयएम सत्तेत आले। त्यानंतर बुद्धदेव भट्टाचार्य यांनी सलग 34 वर्षे सत्ता राखण्याचा विक्रम केला। 2011 मध्ये ममता बॅनर्जीच्या तृणमूल काँग्रेसने सीपीआयएमला मोठा धक्का देत बंगालमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला। आता बघूया पश्चिम बंगालमध्ये नक्की कोणकोणते मुख्यमंत्री राहिले होते। प्रफुल्ल चंद्र घोष यांनी 15 ऑगस्ट 1947 ते 12 जानेवारी 1948 या कालावधीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रतिनिधित्व करताना मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला। त्यानंतर
विधानचंद्र रॉय यांनी 23 जानेवारी 1948 ते 1 जुलै 1962 पर्यंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली. त्यांच्या निधनानंतर प्रफुल्लचंद्र सेन त्यांनी 1 जुलै 1962 ते 28 फेब्रुवारी 1967 या काळात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे मुख्यमंत्री म्हणून काम केले. 1967 मध्ये अजय मुखर्जी यांनी बांगला काँग्रेसच्या वतीने 2 मार्च 1967 ते 21 नोव्हेंबर 1967 पर्यंत मुख्यमंत्रीपद भूषवले. त्यानंतर 21 नोव्हेंबर 1967 ते 25 फेब्रुवारी 1969 या काळात राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. पुढे अजय मुखर्जी यांनी पुन्हा एकदा 25 फेब्रुवारी 1969 ते 16 मार्च 1970 या कालावधीत बांगला काँग्रेसच्या वतीने मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर 19 मार्च 1970 ते 2 एप्रिल 1971 पर्यंत राज्यात पुन्हा राष्ट्रपती राजवट लागू झाली. 1971 मध्ये अजय मुखर्जी यांनी 2 एप्रिल 1971 ते 28 जून 1971 या कालावधीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपद भूषवले. त्यानंतर 29 जून 1971 ते 19 मार्च 1972 च्या काळात पुन्हा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. सिद्धार्थ शंकर रे यांनी 20 मार्च 1972 ते 30 एप्रिल 1977 या काळात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला. 1977 मधील निवडणुकीनंतर डाव्या आघाडीचे ज्योती बसू यांनी 21 जून 1977 ते 6 नोव्हेंबर 2000 या प्रदीर्घ काळासाठी CPIM कडून मुख्यमंत्रीपद सांभाळले. त्यानंतर बुद्धदेव भट्टाचार्यजी यांनी 6 नोव्हेंबर 2000 ते 13 मे 2011 पर्यंत CPIM कडून मुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळला. शेवटी 2011 ते मध्ये झालेल्या ऐतिहासिक बदलामुळे ममता बॅनर्जी यांनी मे 2011 ते 26 मे 2016 पर्यंत SIT-TMC यांच्याकडून पहिल्यांदा मुख्यमंत्रीपद मिळवले. यानंतर त्यांनी 27 मे 2016 ते 20 मे 2021 पर्यंत दुसऱ्यांदा आणि 3 मे 1921 पर्यंत आजपर्यंत सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे. आज येणारे निकाल हे बंगालपुरते मर्यादित असणार नाही तर देशाच्या राजकारणाला एक नवी दिशा देणारे आहेत. ममता बॅनर्जी येत्या काळात कमबॅक करणार का किंवा 34 वर्षानंतर CPIM ला हटवणाऱ्या बंगालमध्ये पुन्हा एकदा सत्तापालट होऊन भाजपने नवा राजकीय इतिहास लिहिला आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि हे सखोल विश्लेषण कसं वाटलं हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी अभिजात मराठी विशेषला नक्की सबस्क्राईब करा.